बड़े नेताओं के पाला बदलने पर बवाल मचा हुआ है। नासिक में शिवसेना, यूबीटी और एमएनएस के स्थानीय कार्यकर्ता बड़ी संख्या में बीजेपी में शामिल हो गए हैं, जिसके बाद मंत्री गिरीश महाजन की मौजूदगी में बीजेपी विधायक देवयानी फरांदे और उनके समर्थकों ने जोरदार प्रदर्शन भी किया। दरअसल बीजेपी विधायक देवयानी फरांदे इन लोगों को बीजेपी में शामिल करने का विरोध कर रही थी। उसके बावजूद महाजन ने इन्हें बीजेपी में ज्वाइन करवा दिया, जिसके बाद बीजेपी विधायक के जो समर्थक हैं मंत्री गिरीश महाजन को उन्होंने घेरा। हंगामे के बाद गिरीश महाजन कह ये रहे थे कि हर बार कार्यकर्ताओं की ऐसी नाराजगी 2-3 दिनों तक चलती है और फिर सब कुछ ठीक हो जाता है। नाही, गहिवरून येण्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे मी एक अतिशय सामान्य कार्यकर्ती आहे, जे आज पक्षामध्ये आलेले आहेत। पक्षाची वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी त्यांचं स्वागत करते, पण आज जे काही घडलं ते मला काही आवडलेलं नाहीये। माझी अजिबात ठाकरेंवर नाही, माझी ठाकरेंवर नाराजी नाही आणि मी त्यांच्यावर नाराजी सुद्धा व्यक्त करणार नाही। काय पण ज्या पद्धतीने आपण बघितलं मागच्याही निवडणुकीत जे लोकल पदाधिकारी होते त्यांनीच अन्याय केला। परत जर ती पुनरावृत्ती घडत असेल तर त्यापेक्षा आपण कुठेतरी निघून गेलेलं बरं, म्हणून आपण हा निर्णय घेऊन टाकलेला आहे। आपल्याला ठाकरे गटाकडून तिकीट नाकारण्यात आलं असं आपला आरोप आहे। नाही, नाकारलं नाही, तर माझ्या सुनबाईला तिकीट हे केलं होतं, तर त्या प्रकारे आपण बघताय सगळीकडे थोड्याफार प्रमाणामध्ये असंतोष असतो। एकदा प्रवेश घेत असताना समोरचे प्रमुख पदाधिकारी आहेत, अनेक वर्ष आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलेलो आहोत, वादविवाद झालेले आहेत, कुठे कुठे फारच तीव्र वाद सुद्धा आमचे झालेले आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांचा विरोध असतो ही वस्तुस्थिती आहे। पण आता निवडणुका समोर आहेत, सगळ्या निवडणुकीचं गणित लक्षात घेऊन, सगळं निवडून द्यायचं गणित लक्षात घेऊन अनेक ठिकाणी आम्ही पक्षामध्ये विरोधी पक्षांच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी घेतोय।